नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 12 मार्च 2025 रोजी होणारा इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। भाग 1च्या पेपरमध्ये आपण दिलेले 28 मार्कांचे प्रश्न आलेले होते। आता यामधील सुद्धा प्रश्न नक्की येतील। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील ए, खालील प्रश्न सोडवा 5 गुणांसाठी। सक्षमते जगतील डार्विन मिळवलेले वैशिष्ट्ये। अगोदर आपण सर्व प्रश्न पाहू, त्यानंतर लगेच उत्तरे पाहणार आहोत। ब्रायोफायटा गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर का म्हटले जाते? गटातील वेगळा शब्द ओळखा। मूलपेशी म्हणजे काय आणि चुक्की बरोबर ते लिहा। यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे लॅमार्क। गटातील वेगळा शब्द ओळखा या प्रश्नाचं उत्तर आहे पराग आणि चुकी बरोबर ते लिहा, हे चुकीचं विधान आहे। यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा। कारण ब्रायोफायटा गटातील वनस्पती ओलसर जमिनीवर वाढतात, पण प्रजननासाठी त्यांना पाण्याची गरज असते। मूलपेशी म्हणजे काय? बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असणाऱ्या अशा पेशी की ज्यांच्यापासून इतर प्रकारच्या पेशी निर्माण होतात। आता पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, त्यातील बी, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। कर्बोदकांतून आपल्याला टिंबटिंब एवढी ऊर्जा मिळते, 4 किलो कॅलरी ग्रॅम। खालीलपैकी कोणता हरित ऊर्जेचा स्रोत नाही? पर्याय क्रमांक 4, जैव इंधन। रताळे ह्या वनस्पतींमध्ये टिंबटिंबद्वारे प्रजनन केले जाते। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, मूळ। विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पर्याय लिहून उत्तर लिहायचं आहे। जसं की पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी पर्याय आणि 4 किलो कॅलरी पर ग्रॅम। त्यानंतर चौथा बघा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व NaDH2 च्या संश्लेषणासाठी आवश्यक असते? पर्याय बी, जीवनसत्व B5। इथे सर्व उत्तरं दिलेली आहेत। पहिल्या क्रमांकाचं उत्तर लिहून दिलंय, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चारही प्रश्नांची उत्तर लिहून दिलेली आहेत। आणि आता 5वा प्रश्न पहा यातील पर्यायाचा। अल्कोहोलमुळे टिंबटिंब संस्थेवर जास्त दुष्परिणाम होतो। उत्तर पर्याय क्रमांक ए, चेता। त्यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 5। 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे। त्यातील पहिला, पुढील पदार्थाचे पचनानंतर कोणत्या पदार्थात रूपांतर होते ते लिहा। दूध, बटाट्याची भाजी, तेल आणि पोळी। या प्रश्नाचं उत्तर इथं लिहून दिलेलं आहे। दूध अमिनो आम्ले, शर्करा स्निग्ध आम्ले, बटाटा भाजी ग्लुकोज, तेल स्निग्ध आम्ले, पोळी ग्लुकोज। अशा प्रकारे 4 मुद्द्यांना 2 गुण आहेत, प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, स्वयंपरागन व परपरागन आकृतीमधून दाखवा। या प्रश्नाची आकृती इथे काढून दाखवलेली आहे। आकृतींची व्यवस्थित नावे लक्षात ठेवा, जेणेकरून परीक्षेमध्ये नावे दिल्यानंतरच मार्क्स दिली जातात। पहिली अ आकृती स्वयंपरागनची आहे आणि ब आकृती परपरागनची आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न, केकचा तुकडा बंद डब्यात 2-3 दिवस दमट हवेत राहिला तर काय दिसेल? या प्रश्नाचं उत्तर पहा। पावाच्या तुकड्यावर पांढरे तंतू वाढलेले दिसतील आणि शास्त्रीय नाव म्युकर नावाची बुरशी, परपोषी किंवा हरितद्रव्य नसते, तंतुरूपी शरीर। त्यानंतर पुढील प्रश्न 4, खालील आकृतीचे निरीक्षण करा व प्रजनन पद्धतीचे वर्णन करा। या चौथ्या प्रश्नाचं उत्तर आता पुढे आपण दिलेले आहे। आकृती पहा व्यवस्थित। आता उत्तर पाहूया। प्लॅनेरिया ह्या प्राण्यातील पुनर्जनन विशिष्ट परिस्थितीत यांच्या शरीराचे 2 भाग होतात। प्रत्येक भागाची वाढ होऊन उरलेले शरीर बनते। अशा प्रकारे 2 प्लॅनेरिया बनतात। यानंतर 5वा प्रश्न पहा। चपटे कृमी व गोल कृमी यातील फरकाचे प्रतीकी 2 मुद्दे लिहा। चपटे कृमी, गोल कृमी, पानांसारखे चपटे शरीर, गोल कृमीचं दोरीसारखे दंडगोलाकार शरीर। त्यानंतर चपटे कृमीमध्ये देहगुहा नसते, गोल कृमीमध्ये
आभासी देहगुहा असते. यानंतर प्रश्न क्रमांक 6, अ व ब चिन्हांचे अर्थ स्पष्ट करा. अ चिन्ह पहा कशाचं आहे आणि ब चिन्ह यांचे अर्थ स्पष्ट करायचे आहेत. परीक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. खूप वेळा हा बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे. अ हरित ऊर्जा, पर्यावरण स्नेही व न संपणारे ऊर्जा स्रोत. ब पाणी वाचवा, पाणी टंचाई वाढत असल्याने उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. 2 गुणांसाठी 2 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी तुम्ही कोणकोणते व्यवसाय विकसित कराल. 7वा प्रश्न दुसऱ्यातलाच आहे हा 7वा. या प्रश्नाचं आपण उत्तर पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट मिळतील. 7व्या प्रश्नाचं उत्तर पहा. कृषी पर्यटन केंद्राच्या ठिकाणी उपहारगृह, रोपवाटिका, भाज्या व फळे विक्री केंद्र, वनस्पतीजन्य औषधी विक्री, लोणची, पापड, मुरांबे, फळांचे रस, सरबते, टिकाऊ खाद्यपदार्थ निर्मिती व विक्री, बैलगाडीतून फेरफटका इत्यादी व्यवसाय विकसित करता येतील. व्यवस्थित पहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न अतिशय सोपा आहे. तुम्हाला जे वेगवेगळे व्यवसाय आठवतात तेही इथं उत्तर लिहिलं तरी चालेल. आता यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3. यामध्ये 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत 15 गुणांसाठी. त्यातील पहिला प्रश्न, बाजूच्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. ही आकृती उत्क्रांतीविषयक कोणता पुरावा दर्शवते. ही आकृती उत्क्रांतीविषयक भ्रूणविज्ञानविषयक पुरावा दर्शवते. ह्या पुराव्यातून काय स्पष्ट होते. प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणमध्ये दिसणारे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत हा पुरावा देते हे स्पष्ट होते. उत्क्रांती विषयक आणखी एका पुराव्याचे उदाहरण लिहा. उत्तर, अवशेषांगे जोडणारे दुवे. यानंतर दुसरा प्रश्न, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी तुम्ही स्वतः योजत असलेले 6 उपाय लिहा. उत्तर पहा. टिकवणे, नियंत्रण, निर्मिती, जतन, प्रतिबंध, प्रसार यासाठी योजलेले कोणतेही योग्य उपाय अपेक्षित आहेत. यांचं स्पष्टीकरण एक ओळ लिहिणं अपेक्षित आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न असल्यामुळे. त्यानंतर तिसरा प्रश्न, बाजूची आकृती कशाची आहे. प्रत्येक घटकाचे नाव व त्यांची पोषण पातळी ओळखून लिहा. अन्न साखळीची आकृती आहे. हिरव्या वनस्पती, उत्पादक, नाकतोडा प्राथमिक भक्षक, छोटे पक्षी द्वितीय भक्षक, साप तृतीय भक्षक, घुबड सर्वोच्च भक्षक. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. हिरव्या वनस्पती उत्पादक असतात. त्यानंतर 4था प्रश्न, स्त्री प्रजनन संस्थेची सुबक नामनिर्देशित आकृती काढा. बालकांच्या लिंग निश्चितीसाठी स्त्री जबाबदार असते का. तुमच्या उत्तराचे समर्थन करा. इथे आकृती काढून दाखवलेली आहे. आकृतींची योग्य नावे व्यवस्थित लक्षात ठेवा. अंडनलिका, अंडाशय, गर्भाशय आणि योनी. त्यानंतर पुढे यामध्येच उपप्रश्न विचारलेला आहे की बालकाच्या लिंग निश्चितीसाठी स्त्री जबाबदार असते का. या उत्तराचं समर्थन पहा काय आहे. लिंग निश्चितीसाठी स्त्री जबाबदार नसते. संपूर्ण व्यवस्थित उत्तर वाचन करून लिहा. त्यानंतर 5वा प्रश्न, आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे द्या. अ कोणती ऊर्जा निर्माण होते. हे ऊर्जा निर्मिती केंद्र कशावर आधारित आहे. ही ऊर्जा निर्मिती पर्यावरण स्नेही आहे का आणि असेल तर कशी. यामधील पहिल्या प्रश्नाचं उत्तर, विद्युत ऊर्जा निर्माण होते. दुसऱ्याचं उत्तर, पवन ऊर्जेवर आधारित आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, ही पर्यावरण स्नेही ऊर्जा निर्मिती आहे कारण ती प्रदूषण रहित आहे. वारा हा न संपणारा ऊर्जा स्रोत आहे. 3 गुणांसाठी 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. अतिशय उत्तरे सोपी आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, प्रसार माध्यमे व तंत्रज्ञानाचा अतिवापर हानिकारक कसा ठरतो आहे. या प्रश्नाचं उत्तर पहा. यामध्ये 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. आपण इथं सर्वांची उत्तरं दिलेली आहेत. प्रसार माध्यमे व तंत्रज्ञानाचा अतिवापर, वेळेचा अपव्यय होतो. इंटरनेटवर चुकीच्या गोष्टी पाहण्याची सवय लागते. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, व्यक्ती एकाकी व स्वमग्न बनतात. चुकीच्या कार्टून फिल्म्स व गेम्समुळे हिंसक प्रवृत्ती वाढत जाते.
माणसे यंत्रावर अवलंबून राहू लागली आहेत. स्वावलंबन कमी होत चालले आहे. यानंतर 7वा प्रश्न पहा. अन्नपचनानंतर निर्माण झालेली अमिनो आम्ले आपल्या शरीरात कुठे कुठे व कोणकोणत्या रूपात वापरली जातात? या प्रश्नाचं उत्तर पहा, पुढे दिलेलं आहे. कमीत कमी 4 ते 6 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहेत. अन्नपचनानंतर निर्माण झालेली अमिनो आम्ले आपल्या शरीरात पुढील प्रमाणे वापरली जातात. रक्त, हिमोग्लोबिन, प्रतिपिंडे, त्वचा रंगद्रव्य, मेलॅनिन, केराटिन, हाडे, ऑक्सिन, पेशी, विकारे व प्रथिने, स्वादुपिंड, इन्शुलिन व ट्रिप्सिन, पीयूषिका ग्रंथी, विविध संप्रेरके आणि स्नायू, लवचिक प्रथिने, मायोसिन व ॲक्टिन. प्रश्न क्रमांक 4 आपण पाहूया. यामध्ये एक उपप्रश्न सोडवायचा आहे. 5 गुणांसाठी दिलेली आकृती कशाशी संबंधित आहे? आणि यामध्ये दुसरा उपप्रश्न आहे 1 ते 4 ह्या प्रत्येक पायरीचे थोडक्यात वर्णन करा. 4 पायऱ्या दिलेल्या आहेत. फर्स्ट पायरी, ही आकृती खाद्यलसींशी संबंधित आहे. त्यानंतर फर्स्ट पायरी कशाशी संबंधित आहे पहा. मानवी रोगजंतूमधून इच्छित जनुक वेगळे काढले जाते व ते वनस्पती विषाणूमध्ये घातले जाते. 2 बटाट्याच्या पानांच्या तुकड्यांना तो विषाणू संसर्ग करतो. 3 पानाच्या तुकड्यांपासून बटाट्याचे संपूर्ण रोप तयार होते ज्यात मानवी रोगजंतूचे जनुक आहेत. 4थी पायरी, कच्च्या बटाट्याचे सेवन केल्याने त्या रोगजंतूविरुद्ध प्रतिकार क्षमता निर्माण होते. यानंतर दुसरा प्रश्न पहा. अ व ब ह्या चित्रांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ही चित्रे कोणकोणत्या आपत्तीची आहेत? अ ह्या आपत्तीच्या वेळी तुम्ही कोणकोणती प्राथमिक काळजी घ्याल? ब ह्या आपत्तीमुळे जखमी झालेल्या व्यक्तींना कोणकोणते प्रथमोपचार देतात? आता चित्रे पहा. पहिलं जे चित्र आहे ते भूकंपाचं आहे आणि दुसरं जे चित्र आहे ते आगीचं आहे. त्यानंतर दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर पहा. भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी. सैरावैरा न पळता आहे त्याच जागी शांतपणे उभे राहावे. जमिनीवर, टेबल, पलंग याखाली स्वतःला झाकून घ्यावे. मेन स्विच बंद करावे. मेणबत्ती, काडीपेटी, कंदील न वापरता टॉर्च वापरावा. घराबाहेर असल्यास वाहनांतच थांबावे. इमारती, झाडे, विजेचे खांब, विजेच्या तारा यांच्याजवळ थांबू नये. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहा. आगीत सापडलेल्या व्यक्तीच्या कपड्याने पेट घेतला असेल तर पाणी टाकावे. जखम झालेला भाग पाण्याने धुवावा. पाणी पिण्यास द्यावे. निर्जंतुक द्रावणात मऊ कपडा भिजवून जखम हलक्या हाताने पुसावी. जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकावी. ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी. अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 बोर्डाची प्रश्नपत्रिका व्यवस्थित उत्तरासहित संपूर्णपणे पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.